श्री बद्रीनाथ पासून साधारणतः 2 किलोमीटरच्या अंतरावरती गाडीने अक्षरशः 4 ते 5 मिनटं आपण पोचलेलो आहोत फर्स्ट इंडियन विलेज। आणि हा रस्ता जो आहे हा मिलिटरीचा रस्ता आहे आणि हा चायना बॉर्डरकडे जातो। इकडे मात्र आपल्याला जायला अलाउड नाही। आणि हा माणा गावच्या समोर उभा ठाकलेला हा असा नीलकंठ पर्वत। उत्तराखंड राज्यामधील चमोली जिल्ह्यातील माणा हे आपलं भारताचं प्रथम गाव। देशांच्या सीमा आत्ता अस्तित्वात आल्या, पण ज्या वेळेला देशांच्या सीमा अस्तित्वातच नव्हत्या तेव्हापासून हे गाव हा इथला परिसर स्वर्गारोहिणी म्हणजे स्वर्गाकडे जायचे द्वार, ज्या रस्त्यानी ज्या मार्गाने पांडवांनी स्वर्गाकडे प्रयाण केले तो हा भाग, म्हणून याला स्वर्गारोहिणी स्वर्गाचे दार असेही संबोधतात। इथे आल्यावर समजते की स्वर्गीय सौंदर्य निसर्गाचं काय असेल हे। इथे ज्या वेळेला आपण फिरतो इथली आजूबाजूची जी महत्त्वाची ठिकाणं आहेत ती ज्या वेळेला बघतो त्यावेळेला आपली खात्री पटते की स्वर्ग म्हणजे नक्की काय, तर हा इथला आजूबाजूचा परिसरच। याच परिसरामध्ये व्यासमुनींनी गणपती बाप्पांना महाभारत सांगितले आणि त्यांनी ते दोन्ही हातांनी लिहिले। ते लिहित असतानाच त्यांनी इथे खळखळून वाहणाऱ्या सरस्वती नदीला काय सांगितले आणि त्याचा परिणाम नदीवर काय झाला। नदी पार करता यावी म्हणून भीमानी इथे पूल कसा आणि का उभारला आणि सरतेशेवटी इथे उभारलेले आत्ताच्या काळातले स्वर्गाचे द्वार आणि सरस्वती मातेचं मंदिर, हे सगळं दाखवण्यासारखं आणि पाहण्यासारखं सुद्धा आहे। त्याच्यामुळे कदाचित आपला व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण मला खात्री आहे की हे स्वर्गीय निसर्ग बघण्यासाठी तुम्ही पण आतुर असाल। चला आपल्या स्वर्गाच्या दरवाजापर्यंतच्या प्रवासाला सुरुवात करू आणि तिथनं परत आपल्या या भूतलावरती परत येऊ। हा माणा गावचा स्टार्टिंग पॉईंट आहे। इथे पार्किंग आहे, 50 रुपये आतमध्ये येण्यासाठी म्हणून घेतात गावाच्या डेव्हलपमेंटसाठी आणि इतर बाकीच्या गोष्टींसाठी। आणि हे जे पार्किंग आहे इथे सगळ्या गाड्या कंपल्सरी लावायला लागतात। इथे पिट्टू पण आहेत, म्हणजे तुम्हाला जर का तुमच्याबरोबर कोणी लहान असेल किंवा एजेड कोणी असेल, वयोवृद्ध कोणी असेल की ज्यांना चालायला थोडा त्रास होत असेल त्यांच्यासाठी पिट्टू पण आहेत। मी चौकशी करून सांगतो की किती घेतात ते। आता इथनं आपल्याला 1.5 किलोमीटर जायचं आणि 1.5 किलोमीटर यायचं। चला सगळी माणा गावची सफर चालत 1.5 किलोमीटर जायचं, 1.5 किलोमीटर यायचं आणि माणा गावात अजून काय काय बघण्यासारखं आहे ते सगळं बघायला अतिशय सुंदर असणार आहे। बघायला पुढे जायचं। चला इथूनची चौकशी केली, 1,500 रुपये सांगतात। 1.5 किलोमीटर जायचं, 1.5 किलोमीटर यायचं, पण वन वे हवा असेल तर वन वे सुद्धा 700-800 रुपयामध्ये आपल्याला मिळतात। बार्गेन पण काही लोक करत होते, पण मला तरी असं वाटतं बार्गेन करू नये। आपलं 60-70-80 किलोचं वजन ते त्यांच्या खांद्यावरती उचलून नेतात, तर त्यांच्या मेहनतीचा जे पैसे आहेत ते त्यांना मिळालाच पाहिजे। भरपूर टुरिस्ट आलेले आहेत इथे, यात्रेकरू कम टुरिस्ट। बद्रीनाथच्या मंदिरात आले की यात्रेकरू, माणा गावात आले की टुरिस्ट। प्रचंड गाड्या लागलेल्या आहेत, जवळजवळ 1,500-2,000 हजार तरी गाड्या पार्किंगपासून आपण चालत आलो। 1,500-2,000 हजार गाड्या तरी इथे आत्ता या क्षणाला असतील। समोर कमान आहे, त्या कमानीमधनं आतमध्ये शिरून आपण माणा गावामध्ये प्रवेश करतो। आणि अशा रीतीने आपण माणा गावामध्ये प्रवेश केलेला आहे। दुतर्फा ही अशी सगळी लोकरीची दुकानं आहेत। स्नॅक्स, काही नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट करायचा असेल तर त्याची पण दुकानं आहेत, पण लोकरीची दुकानं जास्त आहेत, म्हणजे लोकरीपासून बनवलेल्या वस्तू। इथल्या स्त्रिया हे सगळं हाताने विणून प्युअर लोकर, कारण इथे पटकन आपल्याला समजत नाही ही लोकर आहे का आर्टिफिशियल कुठला फॅब्रिक आहे आणि त्याच्यापासून काय बनवलं आहे ते आपल्याला कळत नाही। पण इथे मात्र लोकर आणि आर्टिफिशियल फॅब्रिक लोकरीसारखं दिसणारं हे शेजारी ठेवलं आहे, त्याच्यामुळे फरक
लगेच समजतो. हा असा गावात जायला चढ उतारीचा रस्ता आहे. काही ठिकाणी चढ आहे, काही ठिकाणी उतार आहे. आणि छोटीशी ही अशी गल्ली माणागाव, आपलं भारताचं पहिलं गाव. याच्या पलीकडे डोंगर पार करून गेलं की चायना. इथे बऱ्याचशा दुकानांमध्ये काही जडीबुटी पण ठेवली आहेत, डोळ्याची नजर तेच करायला, किंवा ग्रीन टी हवा असेल तर तो ग्रीन टी वगैरे अशा सगळ्या वस्तू इथे ठेवल्या आहेत. आपल्याला माहिती असेल आणि आपला विश्वास असेल तर खरेदी करायला हरकत नाही. चढ आहे, खूप दम लागला थोडासा. काय हो काय इथे पुरुषांच्या बरोबरीनेच, म्हणजे पुरुष लोक इथले आपल्याला पिठ्ठू घेऊन जातात, तशा इथल्या बायका सुद्धा या बघा किती बाटल्यांचे क्रेट घेऊन खांद्यावरनं चाललेत. याचं वजन कमीत कमी या बाटल्या सगळ्या मिळून 25-30 लिटर, म्हणजे 20-25 किलो तरी नक्की वजन असेल. ही पाठी बघा आता आपण 10,133 फूट उंचीवरती. या बघा या बाई इथे हाताने विणत बसल्यात. आणि हेच यांचे जे सगळे ॲटम्स जे बनवतात, सगळे जिन्नस जे बनवतात ते आपल्याला विकत देतात. इथल्या बायका सुद्धा अतिशय हुशार आहेत. एका आजींकडे फोटो काढायला कोणतरी गेलं तर त्यांनी सांगितलं नाही 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 पहिले खरीद लो फिर फोटो. अशा इथल्या बायका सुद्धा हुशार आहेत. त्यांना माहिती आहे लोक फोटो काढून जाणार, घेणार नाही, त्याच्यापेक्षा आधी घ्या आणि मग फोटो काढा. अटल ज्योती योजना, हर गाव हर घर बिजली, त्याच्यापैकी हा आहे. सोलारवरती लाईट आहेत सगळे. काय कसं वाटतंय माणागाव? काय हो, दम लागला का चढून चढून? नाही ना, सगळं पाहत पाहत इतकं सुंदर स्वतःच्या हाताने विणलेलं असं बघत खूप सुंदर वाटतंय सगळं. शॉपिंग केलं काही? नाही करणार आहे. छान आहे ना, पण इथं शॉपिंगला पण छान आहे. माणा गावामध्ये आता होमस्टेज पण खूप आहेत. मगाशी आपण एक होमस्टे बघितला, आता हा माउंट व्ह्यू होमस्टे. फोन नंबर आहेत, तुमच्यापैकी कोणाला इंटरेस्ट असेल तर इथे फोन करून आपण विचारू शकतो. हा मग एक 15-20 मिनटाच्या वॉकनंतर आपण अशा स्पॉटला पोचतो की तिथनं 2 रस्ते फुटतात. एक रस्ता जातो भीमपूल, नंतर सरस्वती धाम, केशवप्रयाग आणि गणेश गुफा, आणि एक रस्ता इकडे वरती जातो. हा रस्ता कुठे जातो? हा सरस्वती म्हणजे पूर्ण राऊंड मारून इकडनं जाऊन इकडे परत यायचं, परत इकडनं यायचं, इथनं जायचं. आणि चला आता इथनं जायचं आपण वन वे, आणि या साईडने इकडनं परत यायचं. चढ आहे, चला जाऊया हळूहळू. आपण पहिल्या स्पॉटला आलो. हा स्पॉट आहे श्री गणेश गुफा, मणिभद्रपुरी. चला आज जाऊया आणि बघूया. पायऱ्या आहेत वर जायला, साधारणतः एक 20-25 तरी पायऱ्या असतील. वरती जाऊ आणि बघूया, चला दाखवतो. हे अशा पायऱ्यात वर जायला, जास्त नाही आहेत, छोट्याच आहेत, थोड्याच आहेत, छोट्या नाही थोड्याच आहेत. आणि वरती गेल्यावरती ही गणेश गुफा. ही जी जागा आहे, या जागेमध्ये इथेच महाभारत लिहिलं गेलं अशी इथे मान्यता आहे. हे जे मंदिर आहे, या मंदिराच्या मागच्या बाजूला ही अशी प्रचंड शिळा आहे, आणि या प्रचंड शिळेला खाली इथे मागच्या बाजूला गुहेचा आकार आहे. इथे पाठी आहे फोटोग्राफी, ह्याच्या पुढनं अलाउड नाही आहे, इथनं अलाउड आहे. त्याच्यामुळे याच्या पुढनं आतमध्ये जाऊन गुहा दाखवत नाही, पण ही गुहा त्या साईडनी जाते आणि या साईडनी इकडनं बाहेर येते. म्हणजे
मंदिराला आपण प्रदक्षिणा मारून तिकडनं जाऊन इकडनं येतो. अतिशय छोटा आणि संकीर्ण असा मार्ग आहे. खूप वाकून बसूनच जावं लागतं तिकडनं आणि या साईडनी इथनं यावं लागतं. तर अशी इकडे मान्यता आहे की व्यासमुनींना ज्या वेळेला महाभारत लिहून घ्यायचं होतं त्यावेळेला त्यांना असं कोणीतरी हवं होतं की ज्यांची लेखणी अतिशय फास्ट आहे आणि ते इतक्या पटापट सांगणार होते. तर दोन्ही हाताने लिहिणारा किंवा सुंदर हस्ताक्षर असणारा आणि पटापट जे सांगू ते लिहिणारा असं कोण असं कोण असं कोण. आणि शेवटी आपले गणपती बाप्पा त्यांच्या मदतीला आले आणि व्यासमुनींनी महाभारत त्यांना घडाघडा सांगितलं आणि आपल्या गणपती बाप्पांनी ते सगळं महाभारत घडाघडा लिहून इथे या इथेच ते लिहून काढलं. हे माणा गावातल्या महिलांचं काढलेलं एक भिंतीचित्र आणि त्यांचा पेहराव कसा असतो, कशा प्रकारचे कपडे घालतात, कशा प्रकारचे दागिने घालतात, काय काय दागिने असतात, कानात काय, हातात काय, नाकात काय आणि वरती डोक्यावरती बिंदीसारखं काय, ते सगळं इथे त्यांनी पेंटिंगच्या स्वरूपात इथली संस्कृती दाखवायचा प्रयत्न केला आहे. व्यासमुनी श्री गणपती यांना महाभारत सांगताना आणि गणपती बाप्पा महाभारत लिहित असतानाचं हे एक भिंतीचित्र. आत्तापर्यंत आपण चढून आलो. आता इथे थोड्याशा पायऱ्या आणि जसं श्री केदारनाथला झिगझॅग होतो तसं हे असं येतं झिगझॅग करत आपण वर जाणार तिथपर्यंत. या इथे काय ये ब्रांच ये क्या है? ये क्या है? ऑरेंज है. ऑरेंज इधर का ही है क्या? मतलब ये माल्टा का है क्या? माल्टा बुरांस तो मालूम है लेकिन ये ऑरेंज तो होता है ना सब जगह पे, इसलिए पूछा. यहाँ का संतरा है. तो किन्नू होता है. ये दे दो ना. तीन तुम्ही पिणार आहे का? माणागाव आणि ऑरेंज खायलाच पाहिजे. ऑरेंज घेतला का तुम्ही? ऑरेंज घेतला, पिऊन सांगा कसं आहे. काल बुरांश पेंडा तो म्हणून आज ऑरेंज काय करतो. पिऊन सांग. इथला सुंदर आहे. इथली संत्री थकून दमला तर इथे बसायला बाग केले ग्रामपंचायत माणा. आणि अशी छोटी सुंदर घरं आणि वारं जोरात असल्यामुळे तिरंगा फडकतोय आणि मागच्या बाजूला नीलकंठ पर्वताच्या रांगा. व्यास गुफांकडे जायचा हा रस्ता, जिथे महाभारत लिहिलं गेलं तो हा रस्ता. आता मी हसलो कारण खाली एका बाईंकडे आम्ही विचारलं हा डोंगर कुठला, तो डोंगर कुठला. शॉपिंग करो, खाली नॉलेज बढ़ा रहा है. हुशार आहे तिथल्या बायका. इथल्या पाट्या सगळ्या जुन्या आहेत. भारत का आखरी चाय का दुकान वगैरे आता पहिलं दुकान असं म्हणतात. आणि हे इथे अतिशय सुंदर असं पेंटिंग केलं आहे महाभारत आणि महाभारतामधले काही जे किरदार होते, ज्या काही महाभारतामधल्या व्यक्ती होत्या त्यांचे फोटो, त्यांची चित्र इथे काढलेली आहेत. आणि समोर श्री वेदव्यास गुफा, जिथे महाभारत लिहिलं गेलं असं म्हणतात. आणि त्याच्याच वरती आता भारत की प्रथम छाया. दोन्हीकडे झेंडे आपले कसे फडकत आहेत बघा, सुंदर. आतमध्ये लिहिलं आहे कृपया गुफा के अंदर फोटो नो खिचे. तर आतमध्ये आपण फोटो नको काढूया, आतमध्ये जाऊन येतो. आणि जाऊन आलो की मग इथली गोष्ट आणि इथली जी आख्यायिका आहे ती तुमच्याबरोबर शेअर करतो. आतमध्ये सुंदर असं आमचं दर्शन झालं. आतल्या पुजारींनी इथली जी आख्यायिका आहे ती आख्यायिका आम्हाला सांगितली. ऑडिओच्या स्वरूपात ती आहे. तिथला आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो आणि त्यांच्या आवाजात त्यांनी जे सांगितलं आहे ते तुम्हाला सांगतो.
बोल बद्री विशाल भगवान की जय। वेद व्यास महाराज की जय। तो वेद व्यास जी ने इसी पावन गुफा में बैठ करके जितने भी ग्रंथ वेद पुराण शास्त्र हैं उन सब की रचना यहीं पे की। लेकिन महाभारत को लिखने के लिए वेद व्यास जी के पास समय की कमी थी। द्वापर का अंतिम समय था, कलयुग आने वाला था, इसीलिए इन्होंने जो है गणेश जी को बुलाया फोन करके। तो गणेश जी ने शर्त रखी, श्रुते तत्प्राह विघ्नेशु यदि में लेखनी क्षणम, कि मेरी लेखनी जो है क्षण भर के लिए रुकनी नहीं चाहिए, क्योंकि दोनों हाथों से वो लिखा करते थे। तो यहाँ से वेद व्यास जी ने कहा मेरी भी शर्त रहेगी सिद्धि बुद्धि के दाता, मैं भी जिस श्लोक को कहूँगा तुम भी सोच समझ करके लिखना। तो यहाँ से व्यास जी महाभारत बोले, नीचे गणेश गुफा में गणेश जी लिखे, और महाभारत के बाद संतुष्टि नहीं हुई तो नर नारायण भगवान को प्रणाम किया, माँ सरस्वती की वंदना की, तब इन्होंने भागवत महापुराण की रचना की। बोल भागवत महापुराण की जय। वेद व्यास यांची मूर्ती पण आतमध्ये आहे। यांच्या 2 मूर्ती आतमध्ये आहेत। एक त्यातली मूर्ती नवीन आहे आणि एक मूर्ती ही 5300 वर्ष जुनी अशी आहे। दुसरी वल्लभाचार्य आणि सुखदेव यांच्या पण मूर्त्या आतमध्ये आहेत। त्याच्यानंतर शुकमुनी भागवत हे शुकतालमध्ये जाऊन मग सांगितलं, म्हणून आता जेवढे भागवत होतात ते शुकतालमध्ये त्याचं जास्त महत्त्व आहे। सगळे भागवत कथा तिथं ऐकायला जातात शुकतालला। वेगवेगळ्या ठिकाणी होतं, बद्रीनाथला पण जास्त महत्त्व आहे, पण सगळ्यात जास्त शुकतालला आहे। शुकमुनींनी तिथं सांगितलं होतं म्हणून। आणि ज्यावेळेला महाभारत सगळं सांगितलं गेलं त्यावेळेला पानं कुठली असतील, कागद असेल, कशावरती लिहिलं असेल माहीत नाही, पण नैसर्गिक चमत्कार म्हणा किंवा त्यावेळची जी ही होती घटना त्याची प्रचिती म्हणून म्हणा की ही जी पूर्णच्या पूर्ण जी आहे गुहा, त्या गुहेला आपण एखादं पुस्तक जर का मिटलं तर कसा त्याचा आकार येईल, कसा आकार दिसतो तोही तुम्हाला दाखवतो। पूर्वीच्या काळची ताम्रपत्र पूर्वीच्या काळची ताम्रपत्र कलयुग चालू होणार होतं म्हणून मग ते त्याचं ताम्रपत्राचं रूपांतर हे दगडामध्ये पत्थरामध्ये झालं आणि ते बाहेरनं बघितलं तर ते पोथीच्या आकाराची दिसतात सगळे। इथनं आता खाली उतरून आपण जाणार भीमपूल आणि स्वर्गरोहिणीचं जे दार आहे तिथे समोर काही आपल्याला पुतळे पण ठेवलेले दिसत आहेत। ते बहुतेक 5 पांडवांचे असावे। तिथे खाली जाऊन आपण बघूया। एक तिथे कमान पण आहे, म्हणजे स्वर्गरोहिणीचं स्वर्गात जाण्याचा जो पांडवांचा रस्ता होता त्या रस्त्याचं द्वार इकडनंच पांडव स्वर्गाकडे रवाना गेले अशी आख्यायिका आहे। तर आता इथनं हळूहळू खाली जाऊ, भीमपूल बघू, भीमपूल म्हणजे काय आणि त्याला भीमपूल हे नाव का पडलं ते खाली जाऊन बघू आणि मग इथनं आपण पुढे जाऊया।
की इथे वाहणारी सरस्वती नदी इथनंच उगम पावते आणि इथेच ती लुप्त होते. का लुप्त झाली आणि कशामुळे झाली हे मगाशी आपण ज्या वेळेला व्यासमुनी आणि श्री गणपती यांची महाभारत सांगायची आणि लिहायची ती जी कथा ऐकली त्याच्यामध्ये आपण ऐकलं आहे की सरस्वती गुप्त आणि का आणि कशी झाली ती इथे सरस्वती नदी आणि इथे हे सरस्वती मातेचं मंदिर. सरस्वती मातेचं मंदिर आहे म्हणूनच का काय आतमध्ये जी आवाजाची सरस्वती आहे म्हणजे आपली लता मंगेशकर त्यांचा पण आतमध्ये त्यांची पण मूर्ती आतमध्ये आहे. संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आतमध्ये आहे. त्याच्यानंतर आपले विठोबा रखुमाई यांची मूर्ती आतमध्ये आहे आणि ही समोर सरस्वती मातेची मूर्ती. उजव्या हाताला श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पण मूर्ती आहे. आतमध्ये व्हिडिओ अलाउड नाही आहे, बाहेरनं जेवढं काढता येईल तेवढं काढा असं त्यांनी सांगितलं म्हणून बाहेरनंच काढते. हे श्री व्यासमुनी, गणपती बाप्पा आणि आपले महाबली हनुमान असं हे सुंदर सरस्वती मातेचं इथलं मंदिर. पांडव जे स्वर्गात गेले तो याच मार्गाचा अवलंब करून स्वर्गात गेले अशी आख्यायिका आहे. आणि त्या काळातली आठवण म्हणून इथे सगळ्या पांडवांचे पुतळे इथे उभारलेले आहेत. एक थोडा भग्न झाला आहे, परत करतील नीट तो, पण हा रस्ता इथनं ते सगळे स्वर्गाच्या दिशेने रवाना झाले. आणि रवाना होत असताना ही मध्ये जी नदी आली सरस्वती नदी त्यावेळेला पांडव ज्यावेळेला इकडनं असे चालत चालत आले त्यावेळेला त्यांना क्रॉस करायला ही नदी कशी क्रॉस करणार त्यावेळेला आपल्या बलदंड भीमांनी ही प्रचंड शिळा समोरची उचलली आणि या दोन डोंगरांच्या दरीमध्ये इथे टाकली आणि इथे मध्ये टाकल्यावरती हा असा ब्रिज त्यांनी तयार केला. हा ब्रिज जो आहे वरती जो आता हे सगळे कठडे केले आहेत हे सगळे नवीन केले आहेत पण हा दगडाचा जो ब्रिज आहे हा दगडाचा ब्रिज त्यावेळेला भीमानीची ही अतिप्रचंड शिळा टाकली आणि ही शिळा टाकून हा ब्रिज तयार केला अशी इथे मान्यता आहे. हा बघा हा दगड तिकडनं आपण येतो त्या साईडनी या साईडला जायला ही मध्ये प्रचंड शिळा आणि या शिळेवरती आता सरकारने केलेलं छोटंसं बांधकाम जेणेकरून जे लोक येतील त्यांना चालायला आणि हा नदी क्रॉस करायला थोडंसं सुकर होईल. तुमच्याकडे जर का स्वतःचं व्हेकल नसेल तर बद्रीनाथपासून इथपर्यंत यायला आणि इथून बद्रीनाथपर्यंत जायला सीट बेसिसवरती अशा गाड्या अवेलेबल आहेत. अंतर 2-3 किलोमीटरचंच आहे आणि पर सीट 50 रुपये असे हे चार्ज करतात. हम लोग जब भी किधर भी जाते हैं बाहर तभी शॉपिंग तो डेफिनेटली करते हैं.